राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होण्यासाठीची इच्छा व्यक्त केली। रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी मुंडेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिले। तर मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या विरोधामध्ये मैदानात उतरण्याचा थेट इशारा दिलाय। बघूया। आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्ष बांधणीची कामं आहेत, त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही। राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडेंना मंत्रिपदाअभावी आलेलं रिकामेपण खायला उठलंय। त्यामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना भावनिक साथ घातली। चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी भर मंचावरून केली। तर मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या असा टोला मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी लगावलाय। तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो पण आता रिकामं उठून जबाबदारी हीच विनंती करतो। आम्ही कामावर जाईन मला बराचसे कांदा हा तरी काम आहे ती कामं हा प्रश्न आहे का काय ठीक आहे, ते राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करू काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना। मराठ्याच्या वाटत जायचं नाही, हा पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही। धनंजय मुंडे अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चा रंगते। दरम्यान धनंजय मुंडेंच्या विधानाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचे संकेत दिले। तर वेळ जाण्यासाठी धनंजय मुंडेंनी पक्ष बांधणीचं काम करावं असा टोला अंजली दमानी यांनी लगावलाय। धनंजय मुंडे यांच्याकडनं तटकरेंना विनंती केली गेली आहे की मला काम द्यावं, काहीतरी जबाबदारी द्यावी। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरेंपुढे घातलंय। तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्ष बांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत, त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट झालंय। त्यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर प्रचंड दबाव होता। इतके आरोप होऊनही अजितदादांनी स्वतःहून मुंडेंचा राजीनामा हा घेतला नव्हता। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर रोष टाळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। हे बघा, या विषयाच्या बाबतीमध्ये मी आज बोलणार नाही, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यामध्ये प्रचंड पूर त्या ठिकाणी आलेला आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला 1-2 दिवसांनी मी अतिशय खुमासदार उत्तर देईन, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो। योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठ आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील। जो चळवळीतला माणूस आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे, तो कामाशिवाय राहू शकत नाही। तो काय पार्श्वभूमीवर बोलला माहीत नाही। धनंजय मुंडे माझे मित्र आहेत, ते असे स्वस्थ बसू शकत नाही। त्यांनी पार्टीला म्हटलं असेल की बाबा माझ्यावर काही आरोप आहेत, मंत्रिमंडळात मला घ्यायला वेळ लागत असेल, पार्टीत काम द्या, मला अन्य काही प्रवासाचं द्या, भेटीगाठीचं द्या, पार्टी वाढवण्याचं द्या, असं ते म्हणाले असतील। गेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपांची राळ उडवून दिली। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिलाय।
तर वाल्मिक कराड प्रकरणातही त्यांचं कनेक्शन निघण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लवकरच धनंजय मुंडे मंत्रिमंडळात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.